महाभारतातला जो कृष्ण आहे तो आपल्याला म्हणजे वाचकाला जो खऱ्या अर्थाने येतो तो द्रौपदी स्वयंवरात. त्याच्या आधी कृष्ण कुठे नाहीये. तो द्रौपदी स्वयंवरामध्ये येतो, तिथे तो हे ब्राह्मणाच्या वेशातल्या पांडवांना ओळखतो आणि तो बलरामाला आणि इतर सात्विकी जे कोण असतील त्यांना सांगतो की हे पांडव आहेत अशा अर्थाचं. म्हणजे ते रिलेशन असलं तरी त्यांना तोपर्यंत तो भेटला नाहीये किंवा मोठे झाल्यावर भेटला नाहीये तो. सो तिथेच तो पहिल्यांदा भेटतो. तो जो काळ आहे म्हणजे 5600 BC, हा म्हणजे ते जे द्रौपदी स्वयंवर जेव्हा आहे तेव्हा अर्जुन, द्रौपदी 16 वर्षाची आहे, ओके, नीलकमलांचा सुगंध येतोय तिला असं, पण अर्जुन त्यावेळी म्हणजे पांडव, पण अर्जुन त्यातला 33 वर्षाचा आहे त्यावेळी, हा असाच्यामध्ये. आणि त्यानंतर मग ते बाकीचे तुम्हाला पुढचे प्रसंग माहिती आहेत. तर तो जो कृष्ण आहे महाभारतातला तो म्हणजे राजा असलेला, स्ट्रॅटेजिस्ट, स्टेट क्राफ्ट शिकलेला हा कृष्ण आहे. आता जो गोकुळातला कृष्ण आहे त्याचं कोणतंच वर्णन महाभारतामध्ये नाहीये. म्हणजे गोकुळाशी संदर्भ असं येतं, म्हणजे देवकी पुत्र असं वर्णन येतं, म्हणजे त्याचा काही संबंध नाही, पण त्याचे डिटेल्स काही नाहीये त्याच्यामध्ये. त्यात थोडेसे वर्णन काय आहे, तो म्हणजे कृष्ण जो त्यातला जो दिसतोय ना तो द्वारकेला राज्य करणारा कृष्ण आहे. द्वारकेवरून आलेला कृष्ण आहे आणि तो सांगतो मी द्वारकेला का गेलो, जरासंधानं आम्हाला यदूंना 17 वेळा हरवलं असं महाभारतामध्ये. आता तो किती उलट होतं त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की एकदा त्याला तुम्ही देव केलं, देव करायला काहीच हरकत नाही, कृष्ण हा युग पुरुषच आहे, भगवान कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम. पण तो तसं असताना तुम्ही अंधभक्ती केली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे हे की जे महाभारतामध्ये इतिहास ग्रंथामध्ये दिलेलं आहे की जरासंधानं यदूंचा 17 वेळा पराभव केला. कृष्ण स्वतःच्या तोंडानं सांगतोय जरासंधाचा वध करण्यापूर्वी, म्हणजे भीमानं मारलं ना शेवटी, तो म्हणतो की त्याच्यामुळे जरासंधाच्या भयामुळे आम्ही सगळे यदू मथुरा सोडून द्वारकेला गेलो. रणछोड दास पण त्याच्यामध्ये हो असं म्हणतोय. पण तेच तुम्ही नंतर हरिवंश आणि भागवत पुराणात गेलात तर बरोबर उलट होतं. त्याच्या आधी तुम्हाला त्यांची भूमिका सांगतो. महाभारत व्यासाने लिहिल्यानंतर आपल्याला जे आतापर्यंत आलेलं आहे आपल्यापुढे ते असं की मग त्यांच्या लक्षात आलं की आपण हे सगळं मी लिहिलं म्हणजे कुरूंचा इतिहास लिहिला, कारण ते कुरु वंशाचेच आहेत ना, त्यांचाच तो वंश आहे खालचा. पण कृष्ण हे एवढं मोठं दैवी कॅरेक्टर, त्याच्याबद्दल मी काही फार लिहिलं नाही, फक्त महाभारताच्या अनुषंगाने लिहिलं. म्हणून त्यांनी खिलपर्व, हरिवंशाला खिलपर्व म्हणजे अपेंडिक्स असं म्हटलेलं आहे, ते त्यांनी लिहिलं. त्याचं नावच हरिवंश, म्हणजे कृष्णाबद्दल लिहिलं गेलं नाही म्हणून त्यांनी लिहिलं की ज्याच्यामध्ये त्याच्या जन्माबद्दल लिहिलं, जन्म कसा झाला, तुरुंगात कसं टाकलं, कंसाला कसं मारलं, त्याचे सुद्धा सगळे पुरावे 6-7 सुंदर पुरावे, खगोलशास्त्रीय पुरावे हरिवंशामध्ये आहेत. म्हणूनच आपल्याला कृष्णाचं पूर्ण लाईफ टाईम करता येतं. सो ते हरिवंश झालं. ते झाल्यानंतर सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. ते म्हणले की कृष्णाची दिव्यत्व इतकं आहे की हे हरिवंशात सुद्धा नाही झालं, म्हणून त्यांनी भागवत पुराण लिहिलं. असं आपल्याला जी परंपरेनं जी आलेली कथा ती तशी आहे. पण हे दोन्ही पुराण ग्रंथ झाले आणि स्मृती ग्रंथ म्हणजे त्याच्यात भर पडत गेली. मग जसं ते दैवत्व झालं लोकांचं झालं तसं मग त्यात भर पडत गेली. मग असं झालं की कृष्ण जर देव असेल तो जरासंध कसा पराभव करेल, तर जे जरासंधाने 17 वेळा यांचा पराभव केला त्यांनी ते उलट करून टाकलं हरिवंशामध्ये पण आणि भागवत पुराणामध्ये पण, की कृष्णानेच त्यांचा 17 वेळा पराभव केला जरासंधाचा, असं आहे. आणि मग तो मथुरेला पळून कशाला गेला द्वारकेला, काहीच पत्ता लागत नाही. तर तुम्हाला जर इतिहास खरोखर समजून घ्यायचा असेल तर विवेकबुद्धी पाहिजेच. म्हणून मग ती जी वर्णनं जी तुम्ही गोपिका किंवा अशी जी वर्णनं, त्यात राधेचं बाय वर्णन म्हणजे आपल्याला उपलब्ध ग्रंथात तरी जयदेव म्हणजे त्याने गीत गोविंद लिहिलं तोपर्यंत ते येत नाही. गोपींचं वर्णन आहे, पण राधा असं जे वर्णन आहे ते जयदेवाच्या गीतगोविंदापर्यंत आपल्याकडे उपलब्ध नाही. मी हे नाही म्हणत आहे, कारण ह्या सुद्धा नाही तर तर्कदुष्टता होते की कोण म्हणतात की त्याच्या आधी ग्रंथ नाही उपलब्ध म्हणजे नव्हताच. त्याच्यासारखा मूर्खपणा नाही. म्हणजे ॲब्सेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ ॲब्सेन्स. आधी असेलही पण आत्ता तरी उपलब्ध नाही. आत्ता उपलब्ध ग्रंथापैकी जयदेवाचा गीतगोविंद या ग्रंथात राधेचं पहिल्यांदा नाव येतं. महाभारतात नाही, हरिवंशात नाही, भागवत पुराणात नाही. गोपी आहेत, गोपी बरोबर शरदातला डान्स आपल्या माणिक वर्मा जे गातात तसं ते सगळं आहे, पण राधा हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये आपल्याला मिळत नाही.